ज्या संदेशाला पूरक असे गीताचे शब्द देवाने आपल्या समोर सर्वांना ऐकवले. म्हणून संदेशाकरिता थोड्या वेळाच्या मननाकरिता मी आपल्या सर्वांचे लक्ष योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 20वा अध्याय आणि त्यातील 19व्या वचनाकडे वेधू इच्छितो. योहानकृत शुभवर्तमान 20वा अध्याय 19वे वचन. जॉन्स गॉस्पल चॅप्टर 20 वर्स 19. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. प्रभू वाचलेले वचन आपल्या सर्वांकरिता आज आशीर्वादाचे करून देऊ. 7 पदरी ख्रिस्ताचे दर्शन. प्रभू हे दर्शन देत असताना 24व्या वचनामध्ये आपण वाचतो, येशू आला तेव्हा 12 जणातील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्या बरोबर नव्हता. दर्शन देणारा ख्रिस्त, परंतु दर्शन गमावणारा शिष्य. अनेक वेळा तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ती जीवनात पण दर्शन देणारा ख्रिस्त कोण जर आपल्याला समजला तर आपण गैरहजर राहणाऱ्या शिष्यांपैकी नसून हजर राहून या ख्रिस्ताचे 7 पदरी दर्शन कधी आपण गमावणार नाही. आणि म्हणून त्याकडे आपलं लक्ष वेधत असताना मला त्या दासाचे, उत्तम दासाचे, उत्तम मंडळी करिता उत्तम पहिला बोध केलेला संदेश जर म्हणायचं, जो आपण प्रेषितांची कृत्ये त्याचा 11वा अध्याय, अंतुकियाच्या मंडळीला पहिली भेट देताना हा देवाचा दास बर्नबा त्यांना म्हटला, दृढ निश्चयाने प्रभूलाच बिलगून राहा. आज तुम्हाला मला या प्रभूला बिलगून राहण्याची किती गरज आहे. आज तोच निश्चय, दृढ निश्चय आपल्या प्रत्येकाचा असला तर ह्या 7 पदरी ख्रिस्ताच्या दर्शनातील 7 सेवा आपण कधी गमावणार नाही. कोणत्या गोष्टी ह्याने गमावल्या जर आपण बघितलं, त्यातील पहिल्या बाबीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. त्याच 19व्या वचनामध्ये, त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील द्वारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व, आता अंडरलाईन करा, मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. द सेंटर्ड ख्राइस्ट, मध्ये उभा असलेला ख्रिस्त. ते ख्रिस्ताची फक्त समक्षता दर्शविते एवढं नव्हे, तर ख्रिस्ताचं केंद्र, ख्रिस्ताचं नियंत्रण, ख्रिस्ताचं सर्वोच्च असं स्थान आपल्याला त्या ठिकाणी आढळतं. कसं बरं कळेल आपल्याला? कारण जेव्हा कधी आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत पवित्र शास्त्रामध्ये वाचतो, आणखी 7 वेळा जेव्हा कधी त्याचा उल्लेख करण्यात आला, प्रत्येक वेळी आपण त्याला मध्ये उभा पाहतो. मध्ये असलेला ख्रिस्त, केंद्र आणि नियंत्रणाच्या ठिकाणी असलेला ख्रिस्त, द सेंटर्ड ख्राइस्ट. मग त्या 7 उदाहरणांना जर पाहिलं तर सर्वप्रथम गुरुजनांच्या मध्ये उभा असलेला ख्रिस्त. पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचतो, अपराध्यांमध्ये खेळलेला ख्रिस्त, मंडळीमध्ये उपस्थित असलेला ख्रिस्त, 7 समयांच्या मधून मध्ये चालणारा ख्रिस्त, स्वर्गामध्ये असलेला ख्रिस्त. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये ख्रिस्ताला ते मधील नियंत्रणाचं केंद्रस्थान आपण आपल्याही जीवनात आणि आपल्या कुटुंबात दिलं. आणि ज्या मंडळीमध्ये तो एकत्र असतो त्या मंडळीत आपण गैरहजर न राहता हजर राहिलो तर या सेंटर्ड ख्राइस्टचे, म्हणजे मध्ये उभा असलेला ख्रिस्त, याचे आशीर्वाद आपणही गमावणार नाही, हरवणार नाही, तर आपण त्याचा अनुभव घेऊ शकू. ख्रिस्त नेहमी मध्ये असलेला. आणि त्यातून आपल्याला हे कळून चुकतं की हा प्रभू आपल्या जीवनातही तशाच प्रकारचं स्थान बघू इच्छितो. आणि ज्यांच्या जीवनात तो पहिला, प्रथम, सर्वोच्च प्राधान्य असलेला, नियंत्रण करणारा ख्रिस्त, त्यांच्या जीवनात कोणतीही गडबड किंवा कोणत्याही अनियंत्रणाच्या गोष्टी होऊ शकत नाही. कारण ख्रिस्तच त्यांचा प्रभू, ख्रिस्तच त्यांचा नियंता. प्रभूला पण आपण तेच आपल्या जीवनात स्थान देऊया. आणि म्हणून तोच पहिला संदेश त्या अंतुकियाच्या मंडळीला या देवाच्या दासाने
म्हटलं, प्रभूला दृढ निश्चयाने बिलगून राहा, प्रभूलाच बिलगून राहा असं म्हटलंय. आपल्याला किती त्याची गरज आहे नाही का? पहिलं दर्शन, केंद्रस्थानी असलेला ख्रिस्त. दुसरं बघाल का? मला आश्चर्य वाटतं, कारण जेव्हा 19वं वचन वाचतो तिथे असं म्हटलं आहे, जेथे शिष्य होते तेथील द्वारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद होते. परिस्थिती गंभीर होती. दडपण साधारणचं नव्हतं. भयंकर भीती आणि कधी काय होईल याची कोणती शक्यता नव्हती. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांच्या मध्ये ख्रिस्त आला, तो का आला, तो कसा आला, तो कुठे आला एवढंच नव्हे, तर तो कसा आला, कोणता ख्रिस्त आपण तिथे पाहतो. दुसरी गोष्ट, नॉट ओनली सेंटर्ड ख्राइस्ट बट कनेक्टेड ख्राइस्ट. फक्त केंद्रस्थानी असलेला ख्रिस्त नव्हे, तर जडलेला ख्रिस्त, जुळलेला ख्रिस्त, संबंधित ख्रिस्त. म्हणजे काय बरं? आपल्या प्रिय शिष्यांच्या असलेल्या परिस्थितीबद्दल सर्व काही जाणणारा ख्रिस्त, माहीत असलेला ख्रिस्त, अवगत असलेला ख्रिस्त. मग तो शिमोन चांभाराच्या घरात प्रार्थना करणारा शौल असो, ज्याच्या बाबतीत म्हटले जा, तुला तो त्या घरामध्ये सापडेल, पत्ता तर दिला, परंतु हेही सांगितलं तो प्रार्थना करत आहे. त्याला शौलाची जाणीव होती, त्याप्रमाणे आता इथे भीतीने भरलेल्या या शिष्यांची पण त्याला माहिती होती. माझ्या प्रियांनो, ज्या ख्रिस्ताबरोबर आपला संपर्क संबंध आलेला आहे, त्याला आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट अवगत आहे. तो माहीत असलेला ख्रिस्त आहे. तो सर्व पाहतो. परमेश्वराचे नेत्र जे अखिल पृथ्वीचे निरीक्षण भ्रमण करीतात, त्यांच्या नजरेपासून जर कोणीही चुकलं नाही, तर प्रियजन, त्याचे प्रियजन तुम्ही आणि मी, त्याचे शिष्यगण कसे बरं चुकू शकू? त्या प्रभूची नजर आपल्यावर आहे. तो आपल्याला पाहतो. त्याला आपल्या सर्व गोष्टी ठाऊक आहेत. त्याला ह्या शिष्यांची ही भीतीप्रद परिस्थिती ठाऊक होती, कारण तो फक्त त्यांच्या करिता मध्ये आलेला ख्रिस्त, त्यांच्यामध्ये उपस्थित असलेला ख्रिस्त होता एवढंच नव्हे, त्यांच्या संबंधित सर्व जाणणारा ख्रिस्त होता. म्हणून बंधू बहिणींनो, कधी निराश होऊ नका. प्रभूला आपल्या जीवनातील सर्व परिस्थिती ठाऊक असते. ज्या कोणत्याही परिस्थितीतून आज आपण जात असाल, मला एवढं निश्चयाने खात्रीने सांगू द्या, प्रभूला त्या बाबी अवगत आहेत. त्याला त्या गोष्टी माहीत आहेत. आणि तो माहीत असलेला ख्रिस्त, अवगत असलेला ख्रिस्त, सर्व काही जाणणारा ख्रिस्त. तिसरी गोष्ट बघितली का? 20व्या वचनामध्ये मला आश्चर्य वाटतं, जेव्हा मी ते वचन पुढे वाचतो, तिथे वाचलं काय, की हा जो ख्रिस्त, जो कुठे, कोण एवढंच नव्हे, पण कसा. तिथे म्हटलं आहे 20व्या वचनामध्ये, असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली. अगदी महत्वाचं बरं का. आता ऐका, फक्त हा त्यांच्या मध्ये उभा असलेला ख्रिस्त नव्हे, दोन, त्यांच्याशी जुळलेला, जडलेला ख्रिस्त नव्हे, तर हा त्यांच्याकरिता खिळलेला ख्रिस्त, वधस्तंभावर टांगलेला ख्रिस्त, त्यांच्या ऐवजीचं मरण सहन करणारा ख्रिस्त. हे कसं बरं त्या शिष्यांनी विसरावं? त्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी हे दर्शन देऊन तो प्रभू त्यांना आपले हात आणि आपले पाय दाखवत असताना, त्याची बाजू त्यांना दाखवत असताना काय सांगू इच्छित होता? हा प्रभू, हा जो वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त, त्यांच्या ऐवजीचे सर्व दुःख सहन करणारा ख्रिस्त, आपल्या पापांचं प्रायश्चित्त करून देवाला एक संतोषदायी असं अर्पण करणारा ख्रिस्त. आणि त्या अर्पणामुळे आज तुमचा आणि माझा देवाबरोबर संपर्क आणि संबंध आणि समेट आलेला आहे. ते कशामुळे असेल? तर त्या ओरणामुळे, त्या खुणांमुळे, त्या निशाणीमुळे, जे त्या प्रभूने त्यांना दाखवले. म्हणून माझ्या प्रियांनो, आपल्या ख्रिस्ती जीवनात पण आपण अनेक वेळा गाताना म्हणतो, पाहिला का प्रभू ख्रिस्त खिळलेला, खांबावरी खिळलेला, खांबावरी. जेव्हा त्याने आपले हे निशाण आणि खुणा दाखवले असतील, प्रभू त्यांना सांगू इच्छित होता, तुमच्या बाबतीतील सर्व दुःख, त्रास जे तुम्हाला व्हायला पाहिजे होते, ते व्रण, चिन्ह, खुणा
मी माझ्या शरीरावर धारण करून आहे. म्हणून तुमच्या जीवनात तुम्ही कोणत्याही गोष्टींची काळजी करण्याची गरज नाही. तेच मला पुढे पण सांगायचं आहे. माझ्या प्रियांनो, हा जो प्रभू, ज्याला आपण सदोदित काय म्हणून पाहण्याची गरज आहे, म्हणूनच आपल्या शिष्यांना पहिला विधी मंडळीकरिता सोपून देत असताना प्रभूने म्हटलं, ही माझे भाकर माझ्या शरीराचं दर्शन, हा प्याला माझ्या रक्ताचं दर्शन, आठवड्याच्या पहिल्या दिवशी माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे करा. आणि म्हणून प्रत्येक वेळी त्या बाबीचं प्रतिबिंब जे आपल्यावर प्रत्येक वेळी पडतं. मी पुन्हा सांगू का, हे नव्याने असलेलं दर्शन तुम्हाला मला एक मोनोटोनस किंवा एक एक सवयीप्रमाणे मंडळीत जाऊन त्या गोष्टींबद्दल चर्चा करून बोलून नको नको, परंतु प्रत्येक वेळी त्या प्रभूने आपल्याला ते नवीन दर्शन द्यावं, ज्याची किती गरज आहे. अनेक वेळा कदाचित रविवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्याच्या त्या विधीकरिता आपण सगळे जातीने उपस्थित राहत असाल, परंतु सुवार्ता सभेला ज्यावेळी ख्रिस्त गाजवला जातो, वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवला जातो, त्याला उंच केलं जातं, कारण तो म्हणे जेव्हा त्याप्रमाणे त्याला उंच केलं जाईल तेव्हाच तर इतरांना आपल्याजवळ पिता आकर्षित करू शकेल. त्या स्वार्थेच्या सभेला अनेक म्हटलेले विश्वासणारे गैरहजर असतात की नाही? माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, या प्रत्येक सभांमध्ये हजर राहण्याचा हा आशीर्वाद, ख्रिस्ताचं वधस्तंभावरील ते नवीन दर्शन आपल्या मनावर नेहमी प्रतिबिंबित असल्यास काय होईल माहिती का? हे आपले डोळे हे चिपचिपलेले असतील, हे आपलं मन नम्र असेल आणि आपल्या अंतःकरण हे भग्न आणि अनुतप्त असेल, जेणेकरून प्रभू ज्या अंतःकरणाची अपेक्षा करतो ते तुमच्या आणि माझ्या जीवनात पण दिसून येईल. काय बरं? द क्रुसिफाईड क्राइस्ट, द सेंटर्ड क्राइस्ट, द कनेक्टेड क्राइस्ट, द क्रुसिफाईड क्राइस्ट. त्या ख्रिस्ताचं दर्शन नेहमी आपल्या अंतःकरणावर प्रतिबिंबित असे असलेले असू देऊया. आणि जेव्हा आपण त्या वधस्तंभाकडे पाहतो तेव्हा आपण स्मरण करून घेतो, त्याला त्या ठिकाणी त्या वधस्तंभावर खिळून ठेवणारे ते 3 खिळे नव्हते. त्या खिळ्यांमुळे तो तिथे लटकलेला नव्हता. झाडावर टांगलेला तर श्रापही तसा आहे. त्याने तुमचा माझा श्राप आपल्या स्वतःवर घेऊन त्या खिळ्यांमुळे तो टांगलेला होता असं नव्हे, तर देवाची तुमच्या माझ्यावर असलेल्या प्रीतीमुळे तो प्रभू त्या ठिकाणी टांगलेला होता. त्यांनी तर अवहेलना, अपमान, चेष्टा करून त्याला म्हटलं, जर ख्रिस्त असशील तर आत्ता वधस्तंभावरून खाली उतर, क्षणात उतरला असता. परंतु नाही, तुमच्या माझ्यावर असलेल्या प्रीतीमुळे तो प्रभू ते चिन्ह धारण करून असलेला वधस्तंभावर टांगलेला राहिलेला आणि ते त्याने आपल्या शिष्यांना दाखविले. चौथी गोष्ट माझ्याबरोबर बघा, त्याच 20व्या वचनामध्ये द केअर ऑफ क्राइस्ट ऑर द केअरिंग क्राइस्ट, काळजी करणारा ख्रिस्त. कारण तिथे आपण वाचतो, असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली, तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. आश्चर्य वाटतं ना? आत्ता काही वेळापूर्वी भीतीमुळे दारा खिडक्या बंद करून गुदमरलेल्या परिस्थितीत, दडपण असलेल्या, पुढे काय होईल कसं होईल माहीत नसलेल्या अशा या शिष्यांच्या जीवनात क्षणात त्या ठिकाणी काय, तर त्यांचं दुःख आनंदात बदललेलं, भीती ही निघून गेलेली आणि त्यांच्यामध्ये प्रभू उपस्थित असून त्यांना आनंद देणारा असा हा ख्रिस्त आपल्याला दिसून येतो. म्हणूनच शास्त्र म्हणते, तुम्ही आपला सर्व भार, ऐका, भार नव्हे, सर्व भार परमेश्वरावर टाका, म्हणजे तो तुमचा पाठीराखा होईल. तो आपला काळजी करणारा प्रभू आहे. त्याला आपल्या सर्व गोष्टी माहीत आहेत आणि तो वेळीच आपली परिस्थिती बदलून आपल्याला पण त्याच्या आनंदामध्ये सदोदित आनंद देत असतो. आणि म्हणून आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो त्याप्रमाणे हे प्रभू आमच्याही जीवनातील या सर्व परिस्थितीमधून तो आम्हाला पुढे नेऊ शकणारा, सहाय्य करून आम्हाला मदत करणारा, आमची काळजी करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणीही देव नाही. चौथी गोष्ट. परंतु 5वी गोष्ट आपण 21व्या वचनामध्ये वाचतो. काय म्हटलं आहे? द कम्फर्टिंग क्राइस्ट किंवा द कम्फर्ट ऑफ क्राइस्ट, सांत्वन करणारा ख्रिस्त. बघा बरं 21वं वचन, येशू त्यांना म्हणाला, ना ना ना, काय लिहिलं आहे? येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. म्हणजे काय बरं? तो एकदा नव्हे, तो दोनदा त्या ठिकाणी बोललाय.
काय वाक्य बोलला? तुम्हाला शांती असो. हे त्याला पुन्हा बोलावं लागलं. म्हणजे काय बरं माझ्या प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनात हा प्रभू जर पुन्हा 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 बोलणारा नसता, तर तुम्ही आणि मी किती हताश आणि निराश झालेलो असतो. कारण तुम्ही आणि मी अगोदरच्या सगळ्या गोष्टी, प्रभूने आपल्या जीवनात केलेल्या आशीर्वादाच्या गोष्टी क्षणात विसरून जातो. आपण विसराळू आहोत, आपण त्याकडे दुर्लक्ष करणारे आहोत, आपण परिस्थितीनुसार प्रभूला आपल्या जीवनातून वेगळं ठेवून आपल्या इतर गोष्टीवर अवलंबून राहून पुढे जाणारे असे आहोत. परंतु पुन्हा जेव्हा तो धोका, ती अडचण, तो त्रास येतो, प्रभू सोडत नाही. प्रभूने पुन्हा त्यांना म्हटले, तुम्हाला शांती असो. 2 वेळा तेच वाक्य त्याच परिस्थितीमध्ये एका मागून एक बोलून प्रभू आज तुम्हाला मला काय सांगू इच्छितो? मी तुमची खरोखर काळजी करणारा, परंतु सांत्वन करणारा ख्रिस्त आहे. तो आपल्या जीवनातील कोणती गोष्ट कधी विसरत नाही. आता बघा ना, निर्गम 17 मध्ये पाणी नव्हतं. पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. प्रभूने अद्भुतरित्या खडकातून पाणी काढून त्यांना पाजलं आणि त्यांची सगळी तहान भागवली. थोडा काळ वेळ गेला नाही तर पुन्हा आपण वाचतो गणना 20 मध्ये पुन्हा तेच रडणं, पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. आम्हाला मरायला या ठिकाणी आणलंय का? त्यावेळी पण प्रभूने त्यांच्याकरिता, जरी ते उत्तम ख्रिस्ताचे 2 चित्र असले, 17 निर्गम वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त, जो एकदाच विंधित केलेला, एकदाच मारलेला, एकदाच मरण पावणारा, परंतु गणना 20 मध्ये पुनरुत्थित गौरवी प्रभू येशू ख्रिस्त, ज्याला फक्त बोलण्याची आणि पाणी येण्याची बस सगळी सुविधा होणार होती. परंतु जरी ते चित्र त्या ठिकाणी भ्रष्ट केलं गेलं, एकदा नव्हे तर 2दा ती काठी त्यावर मारण्यात आली, तरी प्रभूने त्यांची तहान भागवण्याकरिता पाणी खडकातून येऊ दिलं. असो, तो वेगळा मुद्दा. परंतु एक बाब लक्षात घेऊया माझ्या प्रियांनो, हा प्रभू आपल्याला आज पुन्हा नव्याने प्रातःकाळी स्मरण करून सांगतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. जग देते तसे नव्हे, तर माझी शांती मी तुम्हाला देतो. आज जीवनात काही अशांती आहे का? काही दुःख आहे का? काही त्रास आहे का? काही अडचण आहे का? काही अशी परिस्थिती ज्याच्यामुळे तुम्ही निराश आहात? माझ्या प्रियांनो, पुन्हा येऊन बोलणारा ख्रिस्त म्हणतो, तुम्हाला शांती असो. प्रभू ती शांती तुमच्या आणि माझ्याही जीवनात देवो. सर्व निराशा, सर्व शंका कुशंका, सर्व प्रश्न, सर्व भीती, सर्व दडपण दूर करून आनंद, शांती व विसावा देणारा ख्रिस्त. 6वी बाब बघाल का? त्याच 20व्या वचनामध्ये काय वाचतो? पुढे आपण वाचलं 21वं वचन, येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. 21वं वचन, जसे पित्याने मला पाठवले तसे मीही तुम्हाला पाठवितो. द कमांडिंग ख्राइस्ट, एक आज्ञा देणारा ख्रिस्त किंवा पाठविणारा ख्रिस्त, तो हे त्यांना केव्हा म्हटला? जेव्हा यांच्या जीवनात आता काय, नंतर काय, पुढे काय, सर्व प्रश्नचिन्ह होते. तेव्हा प्रभूने त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनातील दाखवून त्यांना काय म्हटलं? जसं पित्याने मला पाठवलं तसं मी तुम्हाला पाठवत आहे. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, या जगामध्ये आपण जर ख्रिस्ताचे आहोत तर आपण पाठवलेले आहोत, या जगामध्ये ठेवलेले आहोत, त्याच्या वतीने त्याची सेवा करण्याकरिता या जगात असे आहोत. परंतु आज दुःखदरित्या या पहिल्या 5 गोष्टींचा अनुभव नसेल, मी पुन्हा सांगतो, जर ख्रिस्त केंद्रस्थानी नसेल, ख्रिस्ताशी जुळलेला नसेल, जर ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या त्या व्रण खुणा घेऊन मी चालणारा नसेल, आणि जर ख्रिस्ताची काळजी आणि ख्रिस्ताचं सांत्वन अनुभव घेऊन ख्रिस्ताच्या मागे जाणारा अनुयायी नसेल, तर ख्रिस्ताच्या आज्ञेचं पालन मी जसं पाहिजे तसं मी करू शकणार नाही. प्रभू त्यांना पाठवतो ज्यांच्या जीवनात या 5 गोष्टी अगोदर तो करतो. मग ती 6वी बाब येते. काय बरं? प्रभूने त्यांना त्या सेवेकरिता पाठवलं. आश्चर्य वाटतं, या पाठवलेल्या शिष्यांपैकीच ज्याच्या बाबतीत आपण आता इथे वाचत आहोत, जो तिथे गैरहजर होता, तोच भारतात आला होता. आणि त्याच्यामुळे ही सुवार्ता सर्व भारतात आली, महाराष्ट्रात आली, तुमच्या गावात आणि माझ्या गावात, तुमच्या घरात आणि माझ्या घरात, आपल्या कानात आणि आपल्या हृदयात. आपण देवाला धन्यवाद देऊया. त्याच बोललेल्या या शिष्यांपैकी तोच शिष्य, त्यांची ती प्रभावी सेवा आपल्याला केव्हा दिसून येते? अगोदर त्याची उपस्थिती जाणणं, अगोदर त्याचं नवीन दर्शन नेहमी समोर ठेवणं, त्याचे स्थान, त्याची शांती अनुभव करत पुढे जाणं, त्या सेवेसाठी प्रभूच्या द्वारे तयार केलं जाणं, तेच घेऊन या सेवेसाठी प्रभावी सेवा करणारा
हा त्यावेळी तर गैरहजर होता, परंतु पुन्हा प्रभूने त्याच्याकरिता दर्शन देऊन त्याला भारतात तुमच्या आणि माझ्याकरिता पाठवलं. देवाला आपण धन्यवाद देऊया, त्याचे मनापासून आभार मानूया. काय? आज्ञा करणारा ख्रिस्त किंवा पाठविणारा ख्रिस्त. 7वी आणि शेवटची बाब आपण ती 22व्या वचनामध्ये वाचतो. हे सर्व करण्याकरिता ज्याची गरज आहे ते अभिवचन देणारा ख्रिस्त, द कंपॅनियन फ्रॉम क्राइस्ट, अनदर कम्फर्टर. 22 असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, त्याद्वारे फक्त अभिवचन दिलं एवढंच नव्हे, तर तुमच्या माझ्या तारणाचा विसार त्याने आपल्याला दिलाय. त्या पवित्र आत्म्याचा शिक्का, त्या पवित्र आत्म्याची भरपुरी, त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक, त्या पवित्र आत्म्याचं फळ, त्या पवित्र आत्म्याने दिलेलं वरदान जर घेऊन मी प्रभूसाठी पुढे गेलो, काय सामर्थ्य, काय बळ, काय सेवा. हा प्रभू ते करण्याकरिता सहाय्यक, नेहमी आपल्या बरोबर असणारा ख्रिस्त येईल. ख्रिस्ताकडे सोपून देऊपर्यंत तो आपल्या बरोबर दिलेला असं एक उत्तम प्रभूची देणगी आपल्याकरिता आहे. किती देवाचे आपण आभार मानूया. म्हणून त्या पवित्र आत्म्याला कधी खिन्न न करता, कधी न विझवता आपण प्रभूला बिलगून राहूया. कारण देवाचे वचन म्हणते, बळाने नव्हे, सामर्थ्याने नव्हे, पण माझ्या आत्म्याने कार्यसिद्ध होईल. म्हणून बर्नबाच्या बाबतीत आपण वाचलं, तो तेथे म्हणजे अंतुकियात पोहोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला. कदाचित या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून आल्या असाव्यात आणि त्या सर्वांना एकच बोध केला, दृढ निश्चयाने प्रभूलाच बिलगून राहा. प्रभू असं करण्यास तुमचं आणि माझं पण सहाय्य करो. कठीण दिवस आहे, कठीण परिस्थिती आहे, परंतु हा 7 पदरी ख्रिस्त आणि त्याचं दर्शन समोर ठेवूया. द सेंटर्ड ख्राइस्ट, मध्यभागी, केंद्रस्थानी, सर्वोच्च असा ख्रिस्त, द कनेक्टेड ख्राइस्ट, जुळलेला, जोडलेला, संबंधित असा ख्रिस्त, द क्रुसिफाईड ख्राइस्ट, खिळलेला ख्रिस्त, द केअरिंग ख्राइस्ट, काळजी करणारा ख्रिस्त, द कम्फर्टिंग ख्राइस्ट, सांत्वन करणारा ख्रिस्त, द कमांडिंग ख्राइस्ट, आज्ञा करून पाठविणारा ख्रिस्त, आणि 7वी बाब, द कंपॅनियन फ्रॉम क्राइस्ट, अभिवचन व सहाय्य देणारा ख्रिस्त. एवढी सगळी मदत असल्यावर सांगा बरं, ते का जगाला उलता पालत करू शकणार नाही. या 7 बाबी आपण घेऊया, हे 7 दर्शन डोळ्यासमोर ठेवूया आणि प्रभूच्या गौरवासाठी येणाऱ्या दिवसात आपल्या कुटुंबासह स्थानिक मंडळीत गैरहजर न राहता हजर राहून सर्व सभांमध्ये प्रभूचं गौरव करत, प्रभूसाठी जगत पुढे जाऊया. असे करण्यास प्रभू तुमचं आणि माझं पण सहाय्य करो. आमेन.